बारामतीमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात धुळवड मागताना खाजगी बसची तोडफोड केल्याचा प्रकार पोलिसांनी जवळपास 20 ते 25 जणांना ताब्यात घेतलाय। नागपूर जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 12वीचा पेपर आधी फोडल्याची माहिती समोर। चतुर्थ श्रेणी कर्मचारी अविनाश आडे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू। पेपर फुटी प्रकरणात एकूण 8 जणांना अटक। आदिवासींना हक्काचं पाणी न मिळू दिल्यास वेळ पडल्यास वन विभागाचं कार्यालय घेरू। अमरावतीच्या मेळघाटातून बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आजचा 3रा दिवस। रत्नागिरीच्या मंडणगडातील पडवे गावात परंपरेनुसार शिमगा उत्सव साजरा। गावात 6 होळी माड रचून होम लावण्यात आला। देवीचं नमन करून पारंपरिक गीत गाऊन सामूहिक नृत्य करत गावकऱ्यांकडून हा सण साजरा करण्यात आलाय। नागपुरात तुकडोजी महाराजांच्या अनुयायांकडून रंगाविना होळी साजरी। श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजन दिंडी आणि रॅलीचं आयोजन। स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी होळीचा संदेश देत अजनी परिसरात दिंडी। धुळवडीनिमित्त नागपुरातील मटण आणि चिकनच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी। जिल्ह्यात मटणाचे दर 900 ते 1000 रुपये किलोवर। मागणी वाढल्याने आज मटण आणि चिकन यांच्या दरात 10 ते 65% वाढ। चिकन मटण माशांची 50 कोटींच्या उलाढालीचा अंदाज। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिरात स्पर्श दर्शन दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत बंद राहणार। ग्रहण काळात मंदिरातील नियमित धार्मिक विधी नियमांनुसार पार पडणार। दर्शनासाठी वेळेचं नियोजन करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन।